नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये महायुतीचे मेळावे पार पडले, पण या मेळाव्यांमध्ये नाराजीचं सूर उमटल्याचं दिसलं. काही नेत्यांची अनुपस्थिती आणि बच्चू कडू, महादेव जानकरांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. बघूया एक रिपोर्ट. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असंच चित्र दिसणार हे जवळपास स्पष्ट झालंय. अशावेळी भाजपसाठी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जिल्हास्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. पण महायुतीच्या या मेळाव्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. कारण प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी वाट पाहू नाहीतर आम्ही गेम करू असा इशाराच दिलाय. इतकंच नाही तर बच्चू कडू आतापर्यंतच्या महायुतीच्या कुठल्याच मेळाव्यात सहभागी झाले नाहीत. भाजपला लोकसभा जितके महत्त्वाची तेवढीच आम्हाला विधानसभा पण महत्त्वाची आहे. त्यांनी लोकसभा टार्गेट करावं. आमच्या डोक्यात मात्र विधानसभा आहे आणि तेपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तेपर्यंत आमची भूमिका तटस्थ राहील. तुम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आणि तुम्ही तटस्थ भूमिका, या तटस्थ शब्दाचा आता अर्थ काय काढायचा? तटस्थ आहे म्हणजे वाट पाहू, वेटिंग करू, नाही झालं तर मग गेम करू. तर महायुतीचा अजून एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी तर भाजपला इशारा देतानाच महाविकास आघाडीमध्ये प्रवेशाचे संकेत दिले. आम्ही तर महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या आम्ही आणि एनडीएला 2 मागितल्या. त्या एनडीएनं 2 दिले तर महाविकास आघाडीने 3 दिल्या तर विचार करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बच्चू कडू यांच्या महायुतीच्या मेळाव्यातील अनुपस्थितीबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू महायुतीमधून कुठेही गेले नाहीत. शिंदे, फडणवीस आणि अजितदादांनी त्यांचा पुरेसा विचार केल्याचं पाटील यांनी म्हटलंय. तर बच्चू कडू यांनी मात्र भाजपच्या छोट्या पक्षांबाबतच्या भूमिकेवर परखड भाष्य केलंय. महादेवराव जानकर आहे, बाकीचे जे काही संघटना आहे त्यांना काम पडलं तर बोलावून घ्यायचं, चहा पाणी नाश्ता करायचा, 2-2दा फोन करायचा त्यांची गरज असली तर. गरज नसली तर जय रामकृष्ण हरी. बच्चू कडू हे कुठेही गेले नाहीत. बच्चू कडूंचा एक स्वभाव आहे, एका अर्थाने त्यांना जे हवं ते करतात. प्रामुख्याने अपंगांसाठी, दिव्यांगांसाठी विद्यापीठ स्थापन झाल्यानंतरची त्यांची भावना माझ्याकडे ते डिपार्टमेंट असल्यामुळे मी अनुभवली. बच्चू कडू हे कुठेही जात नाहीत. दरम्यान आज राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडले आणि त्यात काही ठिकाणी प्रमुख नेत्यांची गैरहजेरी पाहायला मिळाली. त्यात प्रामुख्याने हिंगोलीमधल्या मेळाव्याला मंत्री अब्दुल सत्तार गैरहजर राहिले. संभाजीनगरमध्ये मात्र उपस्थिती नोंदवली. अहमदनगरमधल्या मेळाव्यात अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंची अनुपस्थिती पाहायला मिळाली. नाशिकमधल्या महायुतीच्या मेळाव्याकडे मंत्री छगन भुजबळांनी पाठ फिरवली. अमरावतीमधल्या मेळाव्यात बच्चू कडू गैरहजर राहिले. बच्चू कडू यांची नाराजी आणि सूचक इशारा, महादेव जानकरांचं महाविकास आघाडीत प्रवेशाबाबतचं वक्तव्य आणि जिल्हानिहाय मेळाव्यातील नेत्यांची अनुपस्थिती यावरून महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच नाराजीचे सूर उमटताना दिसतायत. अशा वेळेला महाविकास आघाडीला टक्कर देताना केवळ शिंदे, अजितदादाच नाही तर इतरही घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याचं आव्हान भाजपसमोर निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.